काय केलं हे तशी डिझाईन त्यांनी तयार केली. आता इथं जर बघितलं तर ही वेगळंच डिझाईन आहे. असं डिझाईन भारतामध्ये कुठल्याच लेणीत नाहीये, सगळंच वेगळंच आहे. त्याच्यामुळेच काय होतं, याचा जो काळ केला जातो ना, ठरवला जातो, हा सगळ्यात अगोदरचा काळ आहे. आता इथं वरती बघितलं तर स्तूप दिसतात बघा, दिसले का? ते सगळे स्तूपच आहेत इथं वरती, आणि हे सगळे कशाचे आहेत ते डेकोरेटिव्ह. आता त्या स्तूपावरती फुलमाळा पण दिसतात बघा अशा. म्हणजे स्तूप कसे सजवले जात होते, हे असे सजवले जात होते. हा म्हणजे फुलांच्या माळा लावून ते सजवले जात होते. ते आपल्याला इथं स्पष्ट दिसतं कसे सजवले जात होते ते. आता ह्याच्यामध्ये जे काही आहेत ना, ते फिगर्स आहेत. जसं आपण मंदिरांमध्ये असतात ना, जे म्हणजे राक्षस टाईप असतात, पण ते खूप चांगले असतात, तसले ते मिथिकल आहेत, ते खरे नसतात, उगाच ते समजण्यासाठी असतात किंवा ते दाखवण्यासाठी असतात असे. आता इथं सगळ्यात भारी काय माहितीये का तुम्हाला, आपण ग्रीक, आता माझ्या पण हातावरती बऱ्याच जणांनी बघितलं तर ह्याला तोंड वेगळे, हे तोंड वेगळे, ह्याचं कोल्ह्याचं तोंड आहे आणि खाली माणसाचं आहे. म्हणजे ही कन्सेप्ट कुठली आहे तर ग्रीक मधली, इजिप्त मध्ये सगळ्यात पहिली निर्माण झाली आणि नंतर ग्रीक रोमन भागात गेली. म्हणजे त्याला शरीर कशाचं, माणसाचं किंवा मग प्राण्याचं, आणि मग डोकं कशाचं, एक तर प्राण्याचं किंवा माणसाचं. तर तुम्हाला असंच हिथं दिसतंय, दिसला का हे शिल्प? हिथं काय आहे, हा आपण ज्याला म्हणून घोडा किंवा रॅम, रॅम म्हणजे काय आपण त्याला, तसा मेहरा कशाचा आहे, माणसाचा. तर जसं आपण इजिप्त मध्ये जर गेलो तर ते स्फिंक्स असतं बघा, म्हणजे सिंहाचं शरीर आणि माणसाचा चेहरा. तसंच काहीसं इथं कोरलेलं आहे. इथं पण आहे, ही पण तशीच आकृती, ही पण तशीच आहे, याची मागची पण तशीच आहे. मग याच्यावरनं काय समजतं आपल्याला की जी बाहेरची जी होते, म्हणजे ग्रीक मधले किंवा आपण ज्याला म्हणून युके मधले आजकालचे, म्हणजे लंडनच्या भागातले, ती कारागीर सुद्धा इथं येत होते आणि ते कारागीर काय करत होते, आपली शिल्पकला इथं दाखवत होते. तर हे शिल्प त्याचं प्रतीक आहे. आता अजून जर बघितलं तर खाली इथं असे पंख असणारे घोडे, पंख असणार, हो का, हा पंख असलेला घोडा इथं दिसतो, हो का, दिसला का? आता इथं पण दिसतात ते, हा पंख असलेला घोडा, ज्याला काय म्हणतात, स्टर्लिंग हॉर्स म्हणतात त्याला, म्हणजे ज्याला पंख असलेला घोडा, युनिकॉर्न म्हणतात त्याला, हॉर्न असतो, म्हणजे हे असतं काय म्हणतात, शिंग असतं, एकच शिंग. हा, तर त्याची प्रतिकृती इथे. याचा अर्थ काय की ही लेणी कुणी बनवली असेल किंवा कोणाचं जास्त कॉन्ट्रीब्युशन असेल याच्यामध्ये बनवण्यात, तर ग्रीक. आता हे पण जर शिल्प बघितलं तुम्ही, याचं डोकं जे दिसतंय ना, हे पगडी, ती कशी वेगळीच आहे ना रे, है ना? ही पण वेगळी आहे, ही पण आहे, ती पण आहे, ती पण आहे, ते सगळं वेगळंच दिसतंय. म्हणजे हे आता माझ्या अभ्यासानुसार, माझा या ह्याच्यावरती जर्नलला रिसर्च पेपर पब्लिश आहे माझा, तर ह्याच्यानुसार हे आपण मध्य आशिया म्हणतो ना, ज्याला मध्य आशिया, म्हणजे इराक, इराण किंवा आपण ज्याला म्हणू की तुर्कमेनिस्तान वगैरे जो भाग आहे, त्या भागातले, मला असा हात नाही लावायचा शिल्पांना, ते खराब होतात, आपण जेवढं हात लावतो तेवढं खराब होतात ते. तर त्या तिथून जे राजे आले होते, क्षत्रप नावाचे राजे होते, तर त्या क्षत्रपांचं हे आहे. म्हणजे ज्यांना आपण क्षत्रप राजे हे कोणाचे होते, तर जे ग्रीक राजे होते ना, ग्रीक, अलेक्झांडरचं नाव ऐकलंय का कोणी? अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर म्हणायचे त्या अलेक्झांडर. तर त्या अलेक्झांडरचेच पुढचे काही राजे होते ना, त्यांचा हा पेहरा होता. त्यांच्याकडे अशीच तलवार होती हातामध्ये. ही तलवार आहे बघा, दिसते का ही तलवार? ही तलवार आहे हातात अशी पुढं, तिकडच्या हातात धनुष्यबाण आहे, एकाच्या पलीकडच्या हातात, आणि हा उभं राहिलाय. पण ह्याच्या हातात मध्ये चिलखत म्हणून बसलंय, चिलखत म्हणू किंवा आपण ते ब्रेसलेट म्हणू. कसलं ब्रेसलेट वापरलं, अरे का ब्रेसलेट केवढं मोठं आहे, आणि असं डिझाईन पण आहे ती ब्रेसलेटची, बघा ना कसलं आपण दागिने घातलेले आहेत, त्याची पगडी कसली भारी आहे. म्हणजे एकंदरीत तो किती सुंदर दिसतो ना. त्याचे कपडे पण वेगळेच आहेत, इथं कपड्यांचं दिसतं बघा, दिसतं का जगे असे हे कपडे. म्हणजे विचार करा, त्या शिल्पकारांनी त्या काळामध्ये नुसतं छन्नी हातोडा, त्याकडे काय मशीन होती का रे? नाही, मग नुसतं असं छन्नी हातोड्याने टूक 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 करून त्यांनी कोरलंय. म्हणजे किती भारी कला आहे, बघितली ना, किती भारी वाटतं ना, सगळं स्पष्ट दिसतं का ना. आता हे तुटलंय म्हणून दिसत नाही ते, पण तरी पण बघा ना किती छान, त्याचे हात बघा कसे दिसतात ते तिथं. हा, त्याच्या हातामध्ये अजून हे बघा, ही डिझाईन वेगळी,
म्हणजे वो कोरले म्हणून कोरले का नाही? किती छान कोरले का नाही? म्हणजे आपली कला किती भारी होती ना. आता तिकडं पण बघा, आता समोरच्या बाजूला लगेच मागे वळून बघा, स्टोरी आहे पूर्ण. आता तुम्हाला काय स्टोरी मी सांगत बसत नाही काय स्टोरी, कारण हे कुलवाक नावाची एक जातक स्टोरी आहे, म्हणजे बौद्ध साहित्यामध्ये ती वर्णन केलेली आहे कुलवाक जातक. तर त्या स्टोरीवरती ही स्टोरी आहे सगळी. तर तुम्हाला मी काय स्टोरी सांगत नाही, फक्त त्यातलं महत्वाचं काय सांगतो की आता हा रथ बघा, आपल्याला कळलं की त्या काळात रथ कसे होते. समजलं का? कोणाला समजलं? कोणाला प्रश्न आहे? त्या जुन्या काळामध्ये रथ कसे होते? तर असे स्पोक व्हील्स होते, म्हणजे याला आरे होते असे. हा, आणि परत घोडे होते बघा, घोड्याला पण किती छान डेकोरेट केले, बघितलं ना. म्हणजे आपण जसं म्हणतो की आज ती लगाम असते घोड्याला, इथं दिसते का लगाम असेल? दिसतंय का लगाम केलेला त्यांना? म्हणजे तोंडात मध्ये लगाम, तसा तो लगाम परत त्याच्या हातात आहे, मग तो चालवतोय घोडा आणि घोडे चाललेत. आता इथं पण बघा, हे बघा, हे 3D मध्ये कसं बनवलंय घोडा. म्हणजे हा एक अर्धा घोडा इथं आहे आणि त्याचं तोंड करायला जागा नाही म्हणून त्यांनी काय केलं, तोंड असं काढलं, म्हणजे 3D मध्ये. तर त्या घोड्याला पण डेकोरेट केलेलं आहे. आणि या माणसाच्या हातात पण ब्रेसलेट आहे, गळ्यात सुद्धा दागिने, इकडे सुद्धा बघा फुलमाळा, गळ्यात अजून छान छान दागिने बघा, हे दिसतं का? तर त्यांचे कानाला काय करायचे, होल करायचे मोठे. आजकालच्या स्त्रिया घालतात ना कानामध्ये, पण त्या काळात कसं करायचे, असं होल करायचे, एवढे टाकायचे, असं रिंग अशी घालायची. हा, आता काही देशांमध्ये आजही ती पद्धत वापरली जाते. आपण नागालँड वगैरे जर भागात गेलो ना, तर तिथं आजही त्या बायका तसंच वापरतात. मग हे दिसतं इथं आपल्याला, कसं आहे हे दिसतं का? आता हा राजा आहे, कशाने ओळखलं? नाही, अजून एक याच्यामुळे. हे काय आहे? छत्री आहे, अंब्रेला दिसते का? अंब्रेला छत्री दिसते का? छत्री सारखंच आहे ना. हा, मग ज्याच्या हातामध्ये किंवा ज्याच्या डोक्यावरती छत्री असते ना, तो कोण असतो? म्हणून हा तरी राजा आहे. कोणता राजा आहे ते नंतर सांगतो. मग हा घोड्यावरती बसलेला आहे, त्याला 2 अटेंडंट म्हणजे त्याचे सेवक आहेत, सेविका आहेत. तिच्या हातामध्ये काय दिसतं रे? चाबूक आहे का तो? हा, त्याला काय म्हणायचं? चौरी म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? चौरी. त्यांनी हवा घातला जातो, म्हणजे राजाला बघण्यासाठी. म्हणजे हे ज्याच्या हातात आहे त्याच्यामुळे काय समजलं आपल्याला, ही त्याची सेविका आहे. तसंच हा पण त्याचा एक काय म्हणू आपण त्याला, स्वार आहे, त्याचा शिपाई आहे किंवा त्यांच्या फौजेमधला आहे, हा असं समजू आपण. मग इथं जे दिसतात आहेत ना, हे काय दिसतं रे तुम्हाला? काय दिसतं रे? काय आहे ते सांगा बरं. हे त्याचे तोंड बघा, हे बघा, त्याच्या हातामध्ये बसलंय ते बघा. काय दिसतं रे? हे असुर दिसतो का नाही? असुर, राक्षस दिसतो का नाही? असा क्रूर पाणी वाटतो का नाही? क्रूर दिसतो का नाही? आणि हा त्याच्यावरती काय चाललंय, त्याला ढकलून त्याला खाली पाडतोय, म्हणजे त्याला हरवतोय. हा, असं ते शिल्प आहे. आता इकडे बघितलं तर इथं एकाच शिल्पामध्ये खूप सारे शिल्प आहेत. या एकाच शिल्पामध्ये खूप सारे शिल्प आहेत, छोटी खूप आहेत. आता विचार करा, त्या कलाकारांनी कसं बनवलं असेल, एवढी छोटी शिल्प कशी बनवली असतील. तर ह्याच्यात बघितलं तर हत्ती आहे, हत्तीवरती एक स्वार आहे, हत्ती स्वार ज्याला म्हणून, त्याच्या हातामध्ये अंकुश आहे, दिसतं का अंकुश? हत्तीला चालवण्यासाठी तो अंकुश असतो. बरं, तो हत्ती एवढा आक्रमक आहे की त्याने ते झाड उचललंय आपल्या सोंडेमधून. परत तो सगळ्यावरती असे पाय दाबत चाललाय, म्हणजे कुणाला तरी हरवत चाललाय. या माणसाच्या हातामध्ये गळ्यामध्ये काय फुल माळ आहे, जशी आपण देवाला वगैरे बघतो ना, घालतो ना का माळ, तशी त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे. शेजारी त्याच्या मागं एक पुरुष बसलेला आहे, पुढे वेगळेच आहेत, त्याच्या हातामध्ये काहीतरी आहे का नाही. परत इथं बघितलं तर ह्या झाडाच्या खाली इथं बघा, ही माणसं पडायला लागलेली आहेत, उलटी झालेली आहेत माणसं. अजून इथं पण आहेत माणसं उलटी झालेली. म्हणजे या झाडाच्या ऐवजी, पानांच्या ऐवजी कोण दाखवलंय? माणसं दाखवलेली आहेत. अजून म्हणलं तर इथं पण बघा, इथं आपल्याला घुबड असतं का, घुबड ज्याला आऊल म्हणतो आपण, ते दिसतं. इथं पान दिसतंय. इथं पण एक असा प्राणी आहे की तो काहीतरी खातोय. बरं, इथं पण बघा, इथं एक महिला आहे आणि तिचं तोंड घोड्यासारखं आहे. अजून म्हणलं तर इकडे पण वेगवेगळे प्राणी आहेत, असे विचित्र प्राणी आहेत ते. आणि इथं पण तसंच आहे, इथं पण एक प्राणी आहे वेगळाच, 2 तोंडाचा प्राणी. इथं या झाडाला इथं छत्री आहे आणि त्या झाडाच्या
डोक्यावरती काय केलेलं आहे, हत्तीने पाय दिलेला आहे. अजून इथं बघा हे तबल्याचं सगळ्यात पहिलं दाखवलेलं आहे. जो आपण तबला वाजवतो ना, तर ते सगळ्यात जुनं तबल्याचं इथं वर्णन आहे. हा तबला वाजवतोय. परत हा कोणतरी व्यक्ती आहे की ज्याला राजासारखाच आहे, तो असं बसलेला आहे सिंहासनावरती, वरती त्याला छत्री आहे. असं वेगवेगळे शिल्प आहे हे. आणि हे शिल्प एक स्टोरी सांगतं. जी बौद्ध सण आहे त्याची एक ही स्टोरी सांगतात. आता ती स्टोरी तुम्हाला सांगत नाही, फक्त शिल्प बघून घ्या किती छान बनवलंय, किती क्रिएटिव्ह बनवलंय. कलाकार किती हाय लेवलचे होते ते. म्हणजे कलाकारांना आपण काय म्हणू, एकदा या कलाकारांसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. कारण एवढ्याशा जागेमध्ये एवढं मोठं सीन सांगणं, एवढं मोठी स्टोरी सांगणं, हे सुद्धा त्या कलाकाराचं कौशल्य आहे. ओके, समजलं? चला, आता काही प्रश्न असतील